किती टीका टिप्पणी केली, जहरी टीका केली, तरी आता जनता विचारणार नाही, जनता त्यांच्याकडे लक्ष देणार नाही, जनता त्यांना मतदान करणार नाही। नागरिक हे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या विकसित महाराष्ट्राकरता मतदान करतील, एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातल्या शिवसेनेला मतदान करतील आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा संकल्प विकसित मुंबईचा पूर्ण करण्याकरता देवेंद्रजी एकनाथजींना जनता पहिली पसंत मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रात देईल। भाजपचं आरोपपत्र येईल काय? नाही, भाजपचं आरोपपत्र वगैरे तर ठरवू, पण मुख्यतः आता जे भावनिक आव्हान केलं जातं, ही निवडणूक आता भावनिक राहणार नाही, ही निवडणूक मात्र विकासावर राहील। आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी सुद्धा आपल्या प्रत्येक भाषणामध्ये विकासावरच चर्चा करण्याचा निर्णय घेतलेला आहे। कुणावर टीका टिप्पणी करणे आम्ही हा विचार केला नाही आणि आम्ही ठरवलं आहे कुठल्याही पक्षावर कुठल्याही नेत्यावर टीका न करता भारतीय जनता पार्टी आणि आमचं सरकार काय करणार आहे यावरच आम्ही जास्त जोर देणार आहे। काल रवींद्र चव्हाण यांनी असं म्हटलं की अजितदादांना सोबत घेताना मी मुख्यमंत्र्यांना म्हणजे देवेंद्र फडणवीसांना एकदा या बाबतीत विचार करा असा सल्ला दिला। नाही, त्यांनी देवेंद्रशी काय बोलणं झालं त्यामध्ये मी नव्हतो, पण एक मात्र खरं आहे की अजितदादा ज्या पद्धतीने भाजपावर टीका करतात आहे, आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यावर नेत्यावर टीका करतात आहे, आमचं हे ठरलं होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये किमान 3 नेत्यांनी, देवेंद्रजी असतील, एकनाथजी असतील, अजितदादा असतील, आम्ही समन्वय समितीचे सदस्य आहोत, या समितीच्या सदस्यांनी आणि जे जिल्ह्याचे नेते आहेत, पालकमंत्री आहे, मंत्री आहे, या सर्वांनी कुठल्याही मित्रपक्षाच्या कुठल्याही व्यक्तीवर टीका करायची नाही, भूमिकेवर टीका करायची नाही। त्यांनी त्यांची निवडणूक लढायची, आम्ही आमची लढायची। पण ज्या पद्धतीनं अजितदादा बोलले ते काही मला वाटतं आमच्या चर्चेला धरून नाही, त्यांनी असं बोलायला नको होतं असं मला वाटतं। शेवटी त्यांना सल्ला देण्यापुरता मी मोठा नाही आहे, पण मला असं वाटतं की अजितदादाची भूमिका ही कालची जी होती ती काही समन्वय समितीच्या एकंदरीत भूमिकेच्या त्या ठिकाणी विरोधी होती। महायुतीमध्ये यावरून काही खडा पडलेला आहे का? म्हणजे महायुतीच्या बाबतीत महाराष्ट्राच्या महायुतीच्या सरकारमध्ये किंवा समन्वयामध्ये किंवा आमच्या पक्षाच्या तिन्ही युतीमध्ये काही फरक पडणार नाही, पण अजितदादासारख्या व्यक्तिमत्वाने किमान टीका टिप्पणी करणं टाळलं पाहिजे। सर, संजय राऊतांनी एक टीका केलेली आहे की एकनाथ शिंदे यांना भाजपने सोबत घेऊन त्यांना भाजपला पश्चाताप होतो आहे, महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर या सत्ता पालट होणार आहे। संजय राऊत हे काही ना काही असे बोलत राहतात की ज्याला अर्थच उरत नाही। 2029 पर्यंत, 2035 पर्यंत, 2047 पर्यंत भाजपा महायुती एकत्र राहणार आहे। सत्ता ही कधीही आम्ही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे म्हणूनच त्या ठिकाणी पुढच्या काळात आम्ही भाजपा शिवसेना युतीमध्येच जाणार आहोत आणि प्रत्येक वेळी आम्ही हिंदुत्वाच्या विचारावर, महाराष्ट्राच्या विकासाच्या विचारावर पुढे गेलेलो आहे आणि त्यामुळं कोणीतरी बोलतं, तुम्ही त्याचे प्रश्न विचारता, तथ्यहीन बोलणाऱ्या संजय राऊतवर किंवा समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी जे काही स्फोटक विधानं संजय राऊत करतात किंवा तथ्यहीन बोलतात त्यावर मीडियाने मात्र जास्त जोर देऊ नये असं मला वाटतं। सर, हिंदी में जानना चाहेंगे, उपमुख्यमंत्री अजित पवार ने कोस्टल रोड संदर्भात आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहे। देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे कोस्टल रोड आणण्यासंदर्भात त्यांनी प्रयत्न केले, त्यांच्याच कार्यकाळात कोस्टल रोड पूर्ण पुढे झाला। शिवसेनेचं म्हणणं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे की त्यांनी कोस्टल रोड आणला। आता विकास कामांवरूनही वाद निर्माण झाला आहे बीएमसी मध्ये। मला वाटतं उद्धवजींना त्यांनी आपला चेहरा आरशात बघितला तर खरा चेहरा त्यांचा दिसेल। काय संबंध उद्धव ठाकरेचा कोस्टल रोडशी? कोस्टल रोडचं संपूर्ण केंद्राच्या परवानग्या, राज्याच्या परवानग्या, टेबल टू टेबल फाईल संपूर्ण माननीय देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं हे कर्तृत्व आहे। कोस्टल रोड आणि मुंबईच्या विकासाचे संपूर्ण मॉडेल हे देवेंद्र फडणवीसजींचं मॉडेल आहे। उद्धव ठाकरेचा विकासाचा काहीच संबंध नसतो। उद्धव ठाकरे यांना विकास हा बिलकुल 36 आहे, 3 इकडे 6 इकडे। उद्धवजी विकासाचा कधीच संकल्प करू शकत नाही। तोंडाच्या वाफा फेकणे, लोकांना त्या ठिकाणी संभ्रमित करणारे वक्तव्य करणे, भावनात्मक पद्धतीने निवडणुका लढणे असाच त्यांचा अजेंडा राहिला आहे। ज्या व्यक्तीचा अजेंडा विकासच नाही आहे, डेव्हलपमेंट नाही आहे, ते डेव्हलपमेंटच्या गोष्टी करतात। हा रस्ता मी केला, तो रस्ता मी केला, त्यांना अचं ब तरी माहीत आहे का?
मला वाटतं कशाला बोलता. देवेंद्र फडणवीसजींनी केलेलं विकास कार्य हे मुंबईच्या प्रत्येक जनतेच्या प्रत्येक नागरिकाच्या मनात बिंबवला गेला आहे. तुम्ही देवेंद्र फडणवीसजींनी केलेलं काम हे मुंबईकरांना प्रत्येकाला माहिती आहे. तुम्ही कुठलंही काम जर हे विकासाचं काढलं मुंबईचं तर लहानसा पोरगा सांगेल हे देवेंद्र फडणवीसांचं काम आहे. सर हिंदी त्यामुळं मला वाटतं की त्यात काही तथ्य नाही आहे. उद्धवजींनी विकासाचं वगैरे मॉडेलवर बोलू नये. त्यांना विकासाशी जोडता देत नाही. त्यांची इमेज तशी नाही. सर हिंदी में जानना चाहेंगे, उप मुख्यमंत्री अजित पवार ने भाजपा वाले हफ्ताखोरी और टेंडर के माध्यम से पैसे लूट रहे हैं, वही जिन्होंने मुझ पर आरोप लगाए थे आज वही मेरे साथ बैठे हैं, ऐसा कह रहे हैं. देखिए, अजीत दादा से ये अपेक्षा नहीं है. अजीत दादा को मैं बहुत सलाह देने वाला इतना बड़ा व्यक्ति भी नहीं हूँ, लेकिन हमारी जो समन्वय समिति की बैठक हुई थी उसमें ठहरा था